हाय, हॅलो, नमस्ते, हाव आर यू ऑल? इथून मागच्या सगळ्या व्लॉगला तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता हा नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये एक सिम्पल वीकेंड चिलिंग असणार आहे, जिथे आम्ही सकाळी एक मिसळ खाल्ली, देन मूव्हीला गेलो आणि नंतर येताना पण काही गमती-जमती केल्या. तर ते तुम्हाला पुढे-पुढे बघायला मिळणारच आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की स्टे ट्यून. लेट्स गेट स्टार्टेड. व्हॉट्सअप फॅम. तर आई गेली होती महाकालचं दर्शन घ्यायला. आम्ही दोघेच घरी होतो. करणार काय होतो, खूप बोर झालं होतं. तर सकाळी उशिरा उठून 11:30 वाजता बघितलं मूवीचा कुठला शो किती वाजता अवेलेबल आहे आणि तसंच लगेच ब्रश करता करता मूवीची तिकीट बुक केली. जसं की सगळ्यांना माहितीच आहे, रविवार म्हणजे मिसळवार. मग आम्ही सकाळी उठलो, आवरून निघालो. घरी काही खाल्लेलं नव्हतं आणि आम्ही गेलो सोमेश्वरची गरमागरम मिसळ खायला. वाव! तर्री बघून तर तोंडाला पाणी सुटलं ना. जसं की सगळ्यांना माहितीच आहे की मी एक मिसळ लवर आहे आणि अशा बऱ्याच मिसळ मी ट्राय केलेल्या आहे, त्यातलीच ही एक. आणि ऑन सबस्क्रायबर डिमांड आम्ही जेवढ्या पण मिसळ ट्राय केलेल्या आहेत त्याची एक शॉर्ट बनवून नक्की लवकरच चॅनलला अपलोड करेल. जर तुम्ही देखील पुणे-नगर हायवेवर प्रवास करत असाल आणि चटकदार मटकी भेळ किंवा मिसळ खायची इच्छा झाली तर नक्कीच सोमेश्वरच्या मेन फ्रँचायझीला व्हिजिट करा, ज्याची लोकेशन पेरणे फाटाचा बंद पडलेल्या टोल नाक्याजवळ. घड्याळ बघता आम्हाला तर समजलं होतं मूव्हीला जायला थोडंसं तर लेट होणारच आहे. काय करणार ना, प्लॅन ठरलाच इतका उशिरा होता आणि त्यात आलं हे वाघोलीचं ट्रॅफिक. इथे कधीही या तुम्ही, कधीच असं एका मिनटात पुढे गेले तसं होणारच नाही. हे बघा ट्रॅफिक. आणि ऑलरेडी लेट झालेला तरी पण आम्ही ट्राय करत होतो की आम्ही ऑन टाईम पोचेल आणि मूव्हीची सुरुवात तर ॲटलिस्ट मिस नको व्हायला. पण काय करणार, ट्रॅफिकच्या पुढे ट्रॅफिकमध्ये बसून बोर थोडीच होणार. त्यामुळे हे आमचे चाललेले थोडेसे शूट्स. आणि हे आम्ही पोचलो सिटी प्राईड खराडीला. इथे आम्ही मूव्हीसाठी पहिल्यांदा चालू होतो आणि ऑलरेडी उशीर झालेला. त्यात आम्हाला पार्किंगमध्ये एवढं फिरवलं आणि लिफ्टचा वेळ वाया गेला, त्यामुळे 10 मिनटं आम्ही मूव्हीला उशिरा पोचलो. इथे माझा चेहरा आणि राग बघून तर तुम्हाला समजलंच असेल की माझ्यासोबत काहीतरी घोळ झालेला. अचानक मला मूव्हीच्या इंटरव्हलमध्येच मेल आला की माझा इंटरव्ह्यू शेड्यूल झालेला. त्यामुळे मला काही सुचायचंच बंद झालं. भले एसीमध्ये मला घाम फुटला. हिचे फोटो व्हिडिओज काढण्यात व्यस्त होती, पण मला खरंच पिक्चर पण काय बघतोय 10 मिनटं हे काही कळत नव्हतं. आत्ता आहे ह्या ठिकाणून दुसरी कुठलीही कंडिशन पॉसिबल नाही आहे. ह्या सगळ्यावरती आम्ही विचार करून फायनली आतमध्ये जायचा परत डिसिजन घेतला. चलो छोड दो. एनिवेज टेस्ट तर तशी पण गेलेली, पण मेन टाईम मी हे शॉर्ट्स घ्यायला काही विसरलेले नाही आहे. यादसाठी केला होता अट्टहास. पुन्हा शिवाजीराजे भोसले, म्हणजेच मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, या चित्रपटाचा सेकंड पार्ट आपण याला असं म्हणू शकतो, जो की महेश मांजरेकर यांनी डायरेक्ट केलेला आहे, ज्यामध्ये सिद्धार्थ बोडके लीड ॲक्टर आहे. हा संपूर्ण मूव्ही शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे. या मूव्हीमध्ये जी कन्सेप्ट दाखवली आहे ती खरंच खूप सुंदर आहे, ज्यामध्ये शिवाजी महाराज स्वतः बळीराजाचे हाल बघून या पृथ्वीवरती देवांना येण्यासाठी विनंती करतात. या मूव्हीमध्ये थोडंसं फिक्शनल रिप्रेझेंटेशन आपण केलं आहे असं म्हणू शकतो, पण त्या चित्रपटामागील संदेश हा खूप हृदयस्पर्शी आहे. काही सीन खरंच अतिशय हृदयस्पर्शी आहेत, जे बघून तुमच्या डोळ्यात आपोआप पाणी येईल. खरोखरच याला मूव्ही असं न बघता त्यातून जो संदेश द्यायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तो नक्कीच घेण्यासारखा आहे. आणि हे बघितल्यानंतर खरोखरच आपल्या शेतकऱ्यांची ग्राउंड रिॲलिटी काय आहे, त्यांचा खरंच त्यांनी रिॲलिटी चेक दिलेला आहे. आणि यानंतर तर नक्कीच आपण रिस्पेक्ट करतो सगळ्यांचा, पण यानंतर तुम्ही बघितल्यानंतर ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर तर शेतकऱ्यांचा रिस्पेक्ट खरंच अजून जास्त वाढतो. कधी कुठे मॉलला गेल्यावर, कधी कुठे ऑनलाईन शॉपिंग करताना, कधी काही खर्च करताना आपण 1-2 रुपयाचा विचार इकडे तिकडे करत नाही. पण कधी कुठे भाजी घेताना आपण कमी जास्त करून द्या असं नक्कीच म्हणतो. पण नक्कीच आपण त्यांच्या कष्टाचा रिस्पेक्ट केलेला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींची आपण खरंच काळजी घेतली पाहिजे. कारण एका शेतकऱ्यावरती त्याचं पूर्ण कुटुंब अवलंबून असतं. हे सगळं खूपच छान पद्धतीने आणि हृदयस्पर्शी पद्धतीने त्यांनी दाखवलेलं आहे. हायली रिकमेंडेड. फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा मूव्ही नक्की बघा. ओके, मूव्ही संपल्यानंतर आम्ही खूपच इमोशनल झालेलो. मग थोडं इकडे तिकडे मॉल एक्सप्लोअर केला आणि नंतर घरी यायला तसं थोडा उशीरच झालेला, पण मध्ये येता येता थोडंसं शॉपिंग करायचं होतं, त्यामुळे थांबलो. आणि येताना तर काही जास्त ट्रॅफिक नव्हतं लागलं. आणि हा माझा मोस्ट फेवरेट पार्ट, एअरपोर्ट नियरबाय असल्यामुळे ऑलवेज हायवेवर लँडिंग्स बघायला मिळतात आणि ते मला खूप आवडतं आणि मी ते कॅप्चर केलं आहे. देअर वी गो. आईला घरी यायला तसाही उशीर होणार होता, म्हणून आम्ही गेलो मिस्टर DIYला असंच काहीतरी टाईमपास करायला. पण टाईमपास करता करता थोडीशी खरेदी पण झाली. त्यानंतर तिथे आलेलं क्रिसमससाठीचं डेकोरेशनचं मटेरियल, जे की आपल्या काही कामाचं नव्हतं, पण असंच एक व्हिडिओ काढला त्याचा पण.
बाहेर आले आणि शॉपिंगला नाही गेलं असं कधी होतं का? कधीच नाही. तिथं मी 2 शर्ट ट्राय केले, पण ॲज युजुअल ते काय मला असं वर्थ इट नाही वाटले व्हॅल्यू फॉर मनी, त्यामुळे परत ठेवून दिले. त्यानंतर खरंच खूप जरा सुरुवात आहे त्यामुळे एम्बॅरेस फील होतं व्हिडिओ काढताना, कारण लोक आपल्या चेहऱ्याकडे बघत असतात आणि असो, काही हरकत नाही सवय होईपर्यंत. मी शॉपिंग केलेली आहे आणि त्याचा मी शॉर्ट अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ झाल्यानंतर नक्की बघा. त्यानंतर आम्ही पोचलो पेटपूजा करायला सिल्वर वोकला. तिथं बाहेर बसलेलो आम्ही आणि खूप थंडी पडली होती, म्हणून दोघांना एकदम कडक हॉट मंचाव सूप मागवले, जे पिऊन आम्हाला खरंच एकदम तरतरी आली. आणि मिसळ खाऊन खूप पोट भरलं होतं, त्यामुळे मेन कोर्सला जास्त हेवी खाण्याची इच्छा नव्हती, म्हणून आम्ही हे शेजवान नूडल्स ट्राय केले. ह्यांची फूड क्वालिटी आणि सर्व्हिस खरंच खूप मस्त आहे, नक्की ट्राय करू शकता तुम्ही. ॲम्बियन्स पण एकदम क्लास आहे. या हॉटेलचे लोकेशन पुणे नगर हायवेवर वाघोलीमध्ये आहे. पेटपूजा केल्यानंतर शिवला तर गाडी चालवायची इच्छा नव्हती, सो ड्रायव्हिंगला मी बसलेले आणि रात्री खूप लेट झाला त्यामुळे हायवे पण असा एकदम रिकामा होता. येताना आम्ही कॅरी केली आईस्क्रीम आणि दिवसाचा शेवट आम्ही केला आईस्क्रीम खाऊन. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. आणि तुम्हाला काय काय बघायला आवडेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. पोस्टर क्लिअर कर.